तरी सगळ्या मागण्या ऐकलंच तुमच्या. उद्याच्या 7 तारखेला तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या वीरपिवळी गटामधून जिल्हा परिषदेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सर्वसामान्य परिवारातील आणि खरं म्हणजे आपल्याच पंचक्रोशीमधील हरिभाऊ लोढेंच्या सारखा एक सक्षम पारदर्शक तळागाळापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी आपल्या या विवडी गाण्यामधून डॉक्टर मनोज शिंदे यांच्या सुविधे पत्नी सायलीताई त्यांना पंचायत समितीसाठी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्यांना आपण पुरंदरच्या पंचायत समितीसाठी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून पाठवावं यासाठी विनंती करायला आम्ही सगळेजण आलो. खरं म्हणजे विखे पाटील साहेब थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे, त्यामुळे मला लवकर निघावं लागतं, त्यामुळे मी नावं कोणाचीच घेत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु एक गोष्ट खरं म्हणजे मनस्वी मला आठवतंय, माझे वडील कैलासवासी पासून आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका मी लढलो त्यांचे जे प्रसंग माझ्यावरती किंवा माझ्या परिवारावरती आले त्या वेळेस पांढरे पंचक्रोशीने नेहमीच घरच्या मुलासारख्या माझ्या पाठीशी त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी राहिलेला आहे. परवाच्याही प्रसंगी काही विसंवाद झाला असेल किंवा काही त्या ठिकाणी नाराजी असेल, परंतु तो प्रसंग झाल्यानंतर आपण सगळ्यांनी या माऊलीच्या मंदिरामध्ये मला सर्वांनी दादा आपण सगळ्यांनीच आश्वस्त केलं, बाप्पा असतील आपण सगळी सर असतील सर्वांनी आश्वस्त केलं आणि आज गावामध्ये आल्यानंतर त्या गोष्टीचं समाधान आम्हाला सगळ्यांना खरोखर निश्चितपणे आहे. आज अधिकच बोलण्यापेक्षा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आज राज्याचे पाटबंधारे मंत्री त्या ठिकाणी विखे पाटील साहेब भागापूर पुण्यावरती येतात. पुरंदरचा जाणारी शिक्षासाठी जिव्हाळ्याचे प्रश्न आपल्या पूर्व भागातले आहेत, तेवढाच जिव्हाळ्याचा प्रश्न आज कुंजवलीचा आपल्या तालुक्यासाठी आहे आणि तेवढाच जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या बांधारी पंचक्रोशीसाठी त्या ठिकाणी वडाच्यामुळे येत आहे. आज मला मुद्दामून या ठिकाणी आदरणीय हरिभाऊ या ठिकाणी आहेत, भाऊंना त्याची सगळी कल्पना आहे. मागच्या बैठकीमध्ये आपण त्याबाबत चर्चा केली होती. मी मगाशी जरी भाऊ म्हटले असतील की कुठलं आश्वासन देता येणार नाही, आश्वासन नवी खात्री द्यायला इथं माऊलीचं मंदिर आपण जो प्रश्न मधल्या काळात मांडला की आपलं लवकरात लवकर वडाची काम पूर्ण झालं पाहिजे आणि नुसतं काम पूर्ण व्हायला नको. पूर्वी सगळ्यांनीच आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी मांडलं की नुसतं काम पूर्ण व्हायला नको, तर त्या ठिकाणी बंद पाईपलाईनचं जो काम आहे ते पण व्हावं, जेणेकरून सक्षमपणे शेतकऱ्यापर्यंत ते पाणी पोहोचावं. आणि मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो, आज भारतीय जनता पक्ष आदरणीय विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री आहेत. भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी कामकाजाची पद्धत खूप वेगळी आहे आणि त्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय 4 महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी घेतला. कारण कामाच्या पद्धतीमध्ये माझ्याशी मी पिंपळ्यामध्ये सांगितलं की मी आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी 5 वर्षापूर्वी आमदार झालो. 2019 5 वर्ष आमदार म्हणून या तालुक्याचं नेतृत्व केलं. तो अनेक संकल्पनांमध्ये आपल्या वडाच्या बळीचा विषय असेल किंवा आपल्या त्या ठिकाणी जे गोरवडीचं धरण आहे त्याला नारायणपूरच्या ओढ्याने जोडण्याचा विषय असतात. हे विषय मी त्या ठिकाणी सातत्याने फॉलो करत होतो. आबा या ठिकाणी आज ठेवला आणि तो विषय घेतल्यानंतर 5 वर्ष मला त्या ठिकाणी 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतो, 2.5 वर्ष सत्तेच्या बाहेर होतो. परंतु या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असताना सुद्धा रस्त्याचं काम, पाण्याचं रस्त्याची कामं, आपल्या पुलाची कामं, आपल्या भागाला जोडणारी कामं, मगाशी भाऊंनी सांगितलं की आपली निवृत्ती जनावर ती वाढली पाहिजे. आता आपला डोंगराळ भाग आहे, शेतीच्या भागापेक्षा जनावरांचा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. मला आठवतंय आम्ही लहान असताना आमची जातीवाडीची बरीचशी जनावर ती पांघरामध्ये बरोबर की नाही त्या काळामध्ये असायची आमचा बरोबर करू शकतो. त्या गोष्टीत आज त्याच्याबद्दल व्यवसायाचं रूपांतर त्याला येत चाललं. अनेक उद्योगांच्या माध्यमातून आपली मुलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. जे इंजिनियर आहेत, जे ITI केले त्यांना वेगवेगळे फॅब्रिकेशन पासून वेंडरशिप वेगवेगळ्या कंपन्यांची उद्योगाच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. ज्यांना सरकारी किंवा निम सरकारी कामांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना नोकरीच्या माध्यमातून पुढे जायचंय, त्यांना पुढे जाण्यासाठी साधन उपलब्ध केले पाहिजे. हे सगळ्या गोष्टी हा सगळा पाया जर खऱ्या अर्थाने आता कोण भरू शकत असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता